पनवेलमधील युवकांच्या प्रश्नांवर युवा सेनेचे सचिव विश्वजित बारणे आक्रमक. पनवेल पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विविध ज्वलंत प्रश्नांवर युवा सेना कार्यकारिणी सदस्य तथा लोकसभा संपर्क प्रमुख विश्वजित बारणे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील मोबाईल विक्री वाहनधारकांचा प्रश्न, रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी व अतिक्रमणे तसेच पनवेलमध्ये शासकीय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवक तथा महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, युवा सेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, जिल्हा अध्यक्ष रोशन पुजारी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेमध्ये आयुक्त चिखले साहेबांबरोबर सगळं आमचे युवा सेनेचे जेवढे पदाधिकारी आहेत, शहराची कमिटी आहे, सगळ्या शिष्टमंडळांनी आयुक्तांबरोबर बैठक घेतली आणि प्रमुख जे मुद्दे होते युवा सेनेच्या मार्फत बरेच दिवसांपासून खरं तर या बैठकीचं आयोजन करण्याचा प्रयत्न सुरू होता आणि आज ती बैठक कमिशनर साहेबांबरोबर पूर्ण झाली. त्याच्यामध्ये काही युवा सेनेचे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. त्याच्यामध्ये युवा सेनेचे आमचे पराग मोहिते असतील, महानगरपालिकेचे आमचे सहकारी गटनेते प्रथमेशजी सोमण साहेब असतील, जिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुख, सगळे आमचे पदाधिकारी होते. आणि साहेबांबरोबर चर्चा करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, इथले जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना, स्थानिक व्यावसायिकांना ज्या CMA-GPची मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ज्या गाड्या मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत त्या गाड्यांवरती सतत महापालिका प्रशासन कारवाई करते आहे. आणि ह्या कारवाया करत असताना जाणूनपूर्वक खरं तर ही कारवाई केली जात आहे, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यावसायिकाचं धंदा बंद असताना, गाडी बंद असताना देखील काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाड्या तोडून त्या गाड्या महापालिकेने जप्त केल्यात. अशा पद्धतीने ही जी सगळी जुलमी कारभार प्रशासनाचा सुरू आहे, ह्या कारभारावरती युवा सेनेने आज आवाज उठवला आहे. आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर या योजनेला सुरुवात केली आणि ही योजना आणत असताना या सगळ्या व्यावसायिकांना त्यांच्या पायावरती उभं करण्याचं काम राज्य शासनाने केलं आहे. त्यांच्यावरतीच खरं अन्यायकारक ही जी सगळे प्रशासन त्यांच्या बाबतीमध्ये कारवाया करते, या कारवायाचा निषेध करण्याकरता खरं तर आज आम्ही कमिशनर साहेबांना भेटलो, ज्याच्यामध्ये कमिशनर साहेबांबरोबर चर्चा करत असताना असं ठरलं की या संपूर्ण जी ही CMA-GP योजना आहे, या योजनेमध्ये ज्या सगळ्या व्यावसायिकांना प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाने ज्या गाड्या दिल्यात, या गाड्या देत असताना एक SOP तयार करून पनवेल महापालिकेच्या माध्यमातून त्यांना जागा आयडेंटिफाय करून हॉकर पॉलिसी निर्माण करून त्यांना शासनाच्याच माध्यमातून जागा देण्यात येईल आणि त्या ठिकाणी या व्यावसायिकांना जागा देऊन तिथं त्यांना त्यांचा व्यवसाय करता येईल आणि कुठल्याच प्रकारचा अन्याय या सगळ्या आपल्या नागरिकांवरती होणार नाही, यासाठी प्रामुख्याने आजची ती बैठक झाली. त्याच माध्यमातून जे रोजगार हमी निर्मिती योजना आहे, या मोबाईल विक्री करते व्यावसायिकांना देखील दिलासा आणि त्यांना एक चांगली जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी जे बंदीचे आदेश आहे ते रद्द करण्यासाठी देखील कमिशनरांसोबत चर्चा झाली. त्याच पद्धतीने जे आम्हाला युवा सेनेची आमच्या राज्यामध्ये आदरणीय पूर्वेशभाई सरनाईक यांनी एक योजना आणली आहे, जे ड्रग्समध्ये मुलं खरं तर त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांच्यासाठी एक रिहॅबिलिटेशन सेंटर पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात यावं, त्या अनुषंगाने देखील महत्त्वपूर्ण आज बैठक कमिशनर साहेबांबरोबर झाली आहे. आणि एक जागा महापालिकेच्या माध्यमातून आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन सेंटर पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून होईल, ज्याच्यामध्ये या सगळ्या मुलांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीने प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना सोयीसुविधा देण्यात येतील. अशा पद्धतीची बैठक आज कमिशनर साहेबांबरोबर झाली. आणि आगामी काळामध्ये देखील आपलं ते रेल्वे स्थानकाच्या जवळ जो सगळं पावसामुळं पाणी साठतोय आणि तिथल्या सगळ्या नागरिकांना ज्या त्या त्रासामधनं जावं लागतंय, त्याच्यावरती देखील ते पाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला चॅनल्स निर्माण करून पावसाचं पाणी व्यवस्थित रूपात त्याला बाहेर काढता येईल, अशा पद्धतीने ज्या
भागातील काही भागांमध्ये जिथं खूप पद्धतीने पाणी साठते ते देखील चर्चा कमिशनरांबरोबर करून त्या ठिकाणी देखील त्वरित महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून जी योजना करायची पाणी काढण्यासाठी त्यावरती देखील चर्चा झाली. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आज कमिशनर साहेबांवरती आमच्या सगळ्या शिष्टमंडळाची चर्चा झाली आहे आणि आगामी काळामध्ये लवकरात लवकर प्रशासन त्याच्यावरती त्वरित कारवाई करेल असं आश्वासन देखील आम्हाला कमिशनर साहेबांनी आज त्यानिमित्ताने दिलेलं आहे. सन्माननीय विश्वजित बारणे हे ज्यांनी पिंपरी चिंचवड महापालिका गटनेता म्हणून अक्षरशः हादरवून सोडले असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याचबरोबर युवासेनेचे सचिव म्हणून ते संपूर्ण युवासेनेची बांधणी महाराष्ट्रभर विशेष करून मावळ पनवेल या पट्ट्यात करतायत. त्यांच्या नेतृत्वात जी आजची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सन्माननीय आयुक्त साहेबांनी जे काही आमचे सगळं माहिती ऐकून जे काही निर्देश दिलेत त्याच्यामध्ये तात्पुरत्या कारवाया करणार नाही असं आश्वासन दिलंय आणि ताबडतोब एक SOP तयार करून राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्यामध्ये स्वतः सेल्फ कॉन्ट्रडिक्शन होऊ नये दोन शासकीय विभागांमध्येच याच्यासाठी आम्हाला आवश्यक ती हमी दिलेली आहे, जेणेकरून जी लोक कर्ज काढून त्या गाड्या चालवत आहेत आणि छोटा मोठा व्यवसाय करायचा प्रयत्न करत आहेत त्यांना स्थानिक प्रशासनाकडून त्रास व्हायला नको ही आमची भूमिका आहे. आणि विश्वजित बारणे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वात ही मागणी आमची यशस्वीरित्या पूर्ण झाली असं आम्ही ठामपणे सांगू शकतो. वादळ वारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळ वारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.